श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण लस्सीच्या रिकाम्या डब्यांपासून खूप सुंदर अशी फुलदाणी तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। यासाठी आपल्याला लस्सीचे रिकामे बॉक्स व फेविकॉल आणि हा कलर लागणार आहे। चला तर आपण तयार करूया खूप सुंदर अशी फुलदाणी। यासाठी आपण या बॉक्सला या डब्यांना कलर करून घ्यायचा आहे। हे पहा, या डब्यांना आपण कलर द्यायचा आहे। त्यासाठी मी इथे लाल कलर देत आहे। खूप सुंदर अशी फुलदाणी घरच्या घरी कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपण तयार करत आहोत। मैत्रिणींनो, मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत। टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील। खूप सोप्या व सुंदर पद्धतीने मी फुलदाण्या तयार करून दाखवलेल्या आहेत। अजून बरेच तुम्हाला उपयोगी पडणारे व्हिडिओ आहेत, नक्की पहा। हे पहा, या आपण डब्याला एकदम व्यवस्थित असा कलर देऊन घ्यायचा आहे। आपण याच एकसारख्या 2 डब्यांना कलर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या फुलदाणीला खूप छान आकार येतो व आपल्याला 2 डबे मिळून फुलदाणी करायची आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांपासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व ज्या माझ्या मैत्रिणी ब्लाऊज वगैरे शिवतात त्यांच्याकडे जे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेलं असतं, ज्या शिल्लक चिंध्या असतात, त्याचा वापर करून सुद्धा वेगवेगळ्या पायपुसण्या कशा शिवायच्या, ताटावरचे रुमाल कसे शिवायचे, पाटा अंथरण्यासाठी रुमाल कसे शिवायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। तर चॅनलला एकदा भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, या पद्धतीने हा डबा आपण संपूर्ण कलरिंग करून घेतलेला आहे। आपण या डब्यावरती दुसऱ्या 2 कलरने टिपके देऊन घ्यायचे आहेत। तुम्ही येथे वेगळी डिझाईनसुद्धा काढू शकता। मी असे गोल टिपके देऊन घेतलेले आहेत। चला तर आपण अजून एका डब्याला डिझाईन देऊन घेऊया। हे पहा, याला आपण वरतीसुद्धा लाल कलर देऊन घ्यायचा आहे। खूप सोप्या व सुंदर पद्धतीने मी तुम्हाला इथे फुलदाणी तयार करून दाखवत आहे। कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये ही फुलदाणी होती। हे डबे आपण फेकूनच देत असतो, ते फेकून न देता त्याचा आपण असा खूप सुंदर इथे वापर करूया। हे पहा, या पद्धतीने आपण याला कलरिंग करून घ्यायचे आहे व साईडने सुद्धा कलर देऊन घ्यायचा आहे। ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। वेगवेगळ्या मापाची ब्लाऊज कटिंग दाखवलेली आहे, त्यांनी नक्कीच पहा, तुम्हाला उपयोग होईल। ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा याचा नक्कीच उपयोग होईल। हे पहा, हे आपण 2 कलरने इथे कलर करायचा आहे। पांढरा आणि सोनेरी कलरने इथे आपण डिझाईन करून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी फुलदाणी मी आज तुम्हाला इथे तयार करून दाखवत आहे। तुम्ही याच्यावरती वेगळी डिझाईनसुद्धा करू शकता। मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा, जेणेकरून तेही हे व्हिडिओ पाहतील व त्यांना याचा उपयोग होईल। हे पहा, या पद्धतीने आपण हे असे टिपके देऊन घ्यायचे आहेत। गोल डिझाईन याची करायची आहे। आपण खूप सुंदर अशी फुलदाणी आज आपण तयार करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा। हे बघा, या पद्धतीने आपण हे इथे डिझाईन करून घेत आहोत। आपण आता याला गोल्डन कलरने सुद्धा डिझाईन देऊन घ्यायचे आहे। हे पहा, या पद्धतीने आपण इथे असे गोल टिपके देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण याला फेविकॉलने चिटकवणार आहोत, फॅब्रिक ग्लू। त्याने आपण हे एकमेकांना हे 2 डबे चिटकवून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने हे असे आपण डिझाईन करून झालेले आहे। आपण आता हे 2 डबे एकमेकांना चिटकवून घेऊया। त्यासाठी मी येथे फेविकॉलचा वापर करत आहे। हे पहा, खूप सुंदर अशी फुलदाणी आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे। आपण असा फेविकॉल ओतून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित लावून घ्यायचा। हे बघा, हे असा एकदम व्यवस्थित असा लावून घ्यायचा, म्हणजे तो एकमेकांना व्यवस्थित चिटकेल। त्यानंतर आपण हा डबा एकमेकांवर ठेवून घ्यायचा, म्हणजे आपला फेविकॉल व्यवस्थित दोन्ही डब्यांना चिटकेल आणि डबे एकमेकांना चिटकून राहतील। हे पहा, या पद्धतीने ही आपली फुलदाणी तयार झालेली आहे। आपण यामध्ये थोडी फुले ठेवूया। हे बघा, ही अशी आपली फुलदाणी तयार झालेली आहे। आजची ही फुलदाणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप
धन्यवाद.